डिअर फ्रेंड्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ फार्मसी. विद्यार्थी मित्रांनो, औषध निर्माण शास्त्र जगामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 24 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या औषध निर्माण अधिकारी जो पेपर झालेला आहे त्याचे आन्सर आपण आज डिस्कस करूयात. 40 क्वेश्चन हे टेक्निकल याच्यावर होते. तर पहिला क्वेश्चन त्याच्यामध्ये 61 इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी EOQ एम्स ॲट मिनिमायझिंग. सो 4 ऑप्शन्स आर देअर. वन इज option A is carrying cost, option B is ordering cost, option C both carrying cost and ordering cost, option D supplier's price. Okay, so economic order quantity means it is both carrying cost as well as ordering cost. Carrying cost is also called as holding cost. Okay, 61चं जे आन्सर आहे, करेक्ट आन्सर ते आहे ऑप्शन सी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी मीन्स इट इज बोथ कॅरिंग कॉस्ट अँड ऑर्डरिंग कॉस्ट. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज 62 नंबर, दॅट ABC ॲनालिसिस इज बेस्ड अपॉन. ओके, ABC ॲनालिसिस कशावर डिपेंड असते? तर ABC ॲनालिसिस काय असते ते आपण आधी समजून घेऊया. ABC ॲनालिसिस म्हणजे ज्याच्यामध्ये की जे महत्त्वाचे किंवा जास्त ज्याची किंमत आहे अशा वस्तू मध्ये क्लासिफाय केल्या जातात, त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाच्या बीमध्ये आणि सर्वात कमी महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत त्या सीमध्ये डिवाईड केल्या जातात. ABC ॲनालिसिस जे आहे. ओके, सो इट इज पार्ट ऑफ द DSBM. ओके, डिप्लोमात जो सब्जेक्ट आहे DSBM किंवा फार्मसीमध्ये डिग्रीमध्ये मॅनेजमेंट सब्जेक्टमध्ये काही युनिव्हर्सिटीमध्ये हे इन्क्लूड आहे. ओके, सो ABC ॲनालिसिस म्हणजेच ज्या वस्तूंच्या ओके किंवा ड्रगच्या किंवा इक्विपमेंटच्या त्यांच्या किमतीवरनं त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. सगळ्यात महागड्या वस्तू A क्लासमध्ये येतात, महागड्या वस्तू कमी असतात. ओके, त्यानंतर Bमध्ये त्यापेक्षा कमी म्हणजे जरा स्वस्त आणि सीमध्ये सगळ्यात स्वस्त वस्तू आणि ज्या क्वांटिटीमध्ये जास्त असतात. ओके, तर हे ABC ॲनालिसिस कशावर डिपेंड आहे? ऑप्शन ए युनिट प्राइस ऑफ मटेरियल, ऑप्शन बी कन्झम्पशन व्हॅल्यू ऑफ मटेरियल, ऑप्शन सी स्टोरेज व्हॅल्यू ऑफ मटेरियल अँड ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. ओके, सो अकॉर्डिंग टू मी द आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज कन्झम्पशन व्हॅल्यू ऑफ द मटेरियल. ओके, त्या मटेरियलची व्हॅल्यू किती आहे त्याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन डिपेंड आहे. Okay, so question number 63, calamine is option A zinc oxide with zinc stearate, option B zinc oxide with a small proportion of ferric oxide, option C zinc oxide with a small proportion of titanium dioxide, and option D silicon polymer. Okay, so this calamine is correct answer. It is calamine. It is made up of zinc oxide, so it is a mineral. Okay, it is used as a particularly in hypersensitivity. Okay, so calamine it contains zinc oxide with a small proportion of ferric oxide. Okay, so it is a mineral drug. Okay, so already we have discussed this question. Okay, आपण याच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन डिस्कस केलेला होता. एक्झॅक्टली तो क्वेश्चन फार्मसी ऑफिसरचा रिपीट झालेला आहे. सो करेक्ट आन्सर कॅलामाइन, इट इज अ झिंक ऑक्साइड विथ अ स्मॉल प्रपोर्शन ऑफ फेरिक ऑक्साइड, दॅट इज FeO3 ferric oxide. Okay, ZnO2 plus FeO3. The next question number 64, the hormone released from neurohypophysis are. Okay, neurohypophysis पासून कुठले हार्मोन रिलीज होतात? म्हणजेच न्यूरोहायपोफायसिस इज अ पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँड. न्यूरोहायपोफायसिस जे आहे ते पिट्युटरी ग्लँडचा पार्ट आहे. ओके, सो पिट्युटरी ग्लँड इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. फर्स्ट इज ॲडिनोहायपोफायसिस, दॅट इज अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड, अँड अनदर पार्ट इज न्यूरोहायपोफायसिस, दॅट इज अ पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडचे 2 लोब आहेत, समोरचा आणि पाठीमागलचा. ओके, सो दॅट anterior lobe secrete many different hormones and this posterior lobe secrete only 2 hormones. Okay, that is oxytocin and antidiuretic hormone, or it is also known as vasopressin. Okay, so correct answer of this question is option A, that is oxytocin and antidiuretic hormone. Okay, B given is a prolactin releasing hormone, C is a follicle releasing hormone, D is thyroid stimulating. Okay, so correct answer is option A. Neurohypophysis secretes 2 hormones, that is oxytocin and ADH, antidiuretic hormone, त्यालाच आपण vasopressin असं म्हणतो. Then 65, the function of central drug laboratory is. सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीचे फंक्शन काय आहे? ओके, सो CDRL दे आर लोकेटेड मेनली ॲट लखनौ. ओके, सेंट्रल ड्रग रिसर्च लॅबोरेटरी. आणि अजून एक आहे सेंट्रल ड्रग रिसर्च लॅबोरेटरी. सो मेन फंक्शन ऑफ देज लॅबोरेटरीज, ओके, सो दे आर इस्टॅब्लिश्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. द मेन फंक्शन ऑफ देज लॅबोरेटरी इज टू ॲनालाइज द सॅम्पल ऑफ ड्रग ऑर कॉस्मेटिक्स. ओके, एखाद्या ड्रगचा किंवा कॉस्मेटिकचा सॅम्पल ॲनालाइज करण्यासाठी सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीचा महत्त्वाचा रोल आहे. ओके,
देन अनदर ऑप्शन आर गिवन हिअर टू इश्यू द लोन लायसन, त्याचा काही संबंध नाही. टू इश्यू रिपॅकेजिंग लायसन, टू इश्यू मॅन्युफॅक्चरिंग लायसनचा कुठलाही संबंध नाही. सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीमध्ये आपण जे सॅम्पल्स आहेत ड्रग आणि कॉस्मेटिक्सचे ते ॲनालाइज करतो. ओके, त्या ठिकाणी पोस्ट पण असतात. ओके, एम.फार्म PhD क्वालिफिकेशन किंवा ॲज अ रिसर्च फेलो म्हणून त्या ठिकाणी स्टुडंट जॉईन करू शकतात एम.फार्म नंतर. ओके, सो मेन वर्क देअर इज टू डू द ॲनालिसिस ऑफ पर्टिक्युलर सॅम्पल्स बाय यूजिंग अ डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स लाईक सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट लाईक HPLC, HPTLC, okay, mass spectroscopy. So correct answer of this question is the function of Central Drug Laboratory CDRL is to analyze the sample of drug or cosmetics. Then question number 66, the drug which is indicated for the patient at a risk of Ray's syndrome is. Okay, Ray's syndrome मध्ये कुठली ड्रग वापरली जाते? ओके, ऑप्शन ए ibuprofen, ऑप्शन बी इंडोमिथासिन, ऑप्शन सी acetaminophen and option D aspirin. Okay, so correct answer is acetaminophen. Okay, so this drug is indicated म्हणजे त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय यूज करतो रेज सिंड्रोममध्ये, तर दॅट करेक्ट आन्सर इज acetaminophen. बट दिस रेज सिंड्रोम इज कॉज्ड ड्यू टू ॲस्पिरिन. ॲस्पिरिनमुळे रेज सिंड्रोम होतो आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण acetaminophen यूज करतो. देन 67, विच ऑफ द फॉलोइंग इन्सुलिन प्रिपरेशन हॅज लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. खालीलपैकी कुठले इन्सुलिन प्रिपरेशन जास्त ड्युरेशन आहे त्याची, लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन दाखवतो. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, दॅट इज अ प्रोटामाइन झिंक. ओके, लेंटे, सेमिलेंटे अँड आयसोफेन. ओके, दे हॅविंग शॉर्ट अँड इंटरमिडिएट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. द लॉंगेस्ट ड्युरेशन ॲक्शन इज पजेस्ट बाय द प्रोटामाइन झिंक. ओके, हे इन्सुलिनचे वेगवेगळे प्रिपरेशन्स आहेत. ओके, याच्यावर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. ओके, वेगवेगळे प्रिपरेशन आहेत याच्यामध्ये. इथे 4च ऑप्शन अजूनही वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रिपरेशन आहेत. ओके, कंबाईनमध्ये. सो टू इन्क्रीज द ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ इन्सुलिन, दिस प्रिपरेशन और फॉर्म्युलेशन्स आर मेड. सो करेक्ट आन्सर ऑफ 67 इज अ प्रोटामाइन झिंक. देन 68, अँटीमायक्रोबियल ॲक्शन ऑफ पेनिसिलिन इज ड्यू टू इट्स इफेक्ट ऑन. ओके, खूप साधा प्रश्न आहे, सिंपल प्रश्न आहे. ओके, अँटीमायक्रोबियल ॲक्शन पेनिसिलिनची काय, मेन मेकॅनिझम काय? सो पेनिसिलिन इज अ सेल वॉल सिंथेसिस इनिबिटर. करेक्ट आन्सर इज इट इज अ सेल वॉल सिंथेसिस इनिबिटर. ओके, जर ओव्हरऑल तुम्ही पेपर पाहिला, ओके, पूर्ण पेपर हे 40 जर प्रश्न पाहिले टेक्निकल फार्मसीचे आपण, तर दिसताना हा क्वेश्चन पेपर सोपा दिसतो, पण नक्कीच 40 पैकी एक 5 ते 10 प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याचे चुकलेले आहेत. ओके, किती हुशार असेल, किती अभ्यास केला असेल, ते 5 प्रश्न ते चुकतातच. त्याला आपण काय म्हणतो, सिली मिस्टेक. ओके, सिली मिस्टेक ह्या बऱ्याच जणांच्या झालेल्या आहेत. ओके, जरी त्याला वाटत असेल की माझे 40 पैकी 40 बरोबर येतील, पण घरी आल्यानंतर लक्षात येते की आपले बरेचसे क्वेश्चन चुकलेले आहेत. ओके, त्यामुळे अत्यंत शांत डोक्याने क्वेश्चन पेपर हा सॉल्व्ह करावा लागतो. ओके, तरी कम्पॅरेटिव्हली हा सोपा आहे. तर याच्या अगोदरचे जे परीक्षेचा विचार केला तरी फार्मसीचे क्वेश्चन सोपे आहेत आणि त्यात नॉन टेक्निकलचे प्रश्नही फार सोपे होते. ओके, सो देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 69, अँटीलॅप्रोटिक ॲक्शन ऑफ डॅप्सोन इज ड्यू टू मेनली इफेक्ट ऑफ. डॅप्सोनची अँटीलॅप्रोटिक ॲक्शन कशामुळे आहे? ओके, सो केमिकल नेचर ऑफ डॅप्सोन इज डायअमायनो डायफिनाइल सल्फोन. ओके, सल्फोन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये S डबल बॉन्ड O सल्फोन ग्रुप आला. डायअमायनो डायफिनाइल. ओके, डायअमायनो डायफिनाइल सल्फोन, दॅट इज डॅप्सोन. लेप्रोसीच्या ट्रीटमेंटमध्ये, कुष्ठरोगाच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो. आणि डेप्सोनचं आणि सल्फोनामाइडचं स्ट्रक्चर हे मिळतं जुळतं आहे, त्यामुळे तुम्ही लॉजिक लावू शकता किंवा वाचलेलं असेल तरी पण तुम्हाला लक्षात येईल. सल्फोनामाइड आणि याचं स्ट्रक्चर सिमिलर आहे. आणि सल्फोनामाइडची मेन ॲक्शन आहे की इट इनिबिट डायहायड्रोफोलेट रिडक्टेज. फोलिक ॲसिडचं सिंथेसिस इनिबिट करतो सल्फोनामाइड. त्याच पद्धतीने डॅप्सोन पण फोलेटचं सिंथेसिस इनिबिट करतो. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, दिस इनिबिट द फोलेट सिंथेसिस. Then question number 70, in tablet manufacturing process the mottling refers to. mottling कशाला म्हणायचं? ओके, सो ऑप्शन इज अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कलर ऑन द टॅबलेट सरफेस. ऑप्शन बी, टॅबलेट ब्रेक इंटू 2 layers, त्याला आपण क्रॅकिंग म्हणू शकतो, ब्रेक होणे टॅबलेट. सी, डेव्हलपमेंट ऑफ क्रॅक्स इन टॅबलेट. ओके, किंवा सेपरेशन ऑफ 2 layers. देन फॉर्मेशन ऑफ विंग्स. ओके, सो करेक्ट आन्सर मोटलिंग म्हणजे काय? अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कलर ऑन द टॅबलेट सरफेस. ओके, ज्यावेळेस कोटिंग करताना जे अनइक्वल कलर डिस्ट्रीब्युशन होतं, काही जागेवर जास्त थिक लेअर तयार होतो, काही जागेवर थिन लेअर तयार होतो, त्याला आपण मोटलिंग असं म्हणतो. ओके, देन क्वेश्चन नंबर 71. ओके, 71 हा फार इझी आहे. ओके, नॉर्मली तुम्ही जर कधी
टॅबलेट घेतली, औषध घेतली आजारी पडल्यानंतर, कधी जर ते काळजीपूर्वक त्याचं लेबल वाचलं तरी पण बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येतात. शेड्यूल एच ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1945 कंटेंट्स. ओके, शेड्यूल एच टॅबलेटवर सरळ सरळ दिलेलं असते, लिहिलेलं असते एका स्क्वेअरमध्ये. ओके, सो शेड्यूल एच मध्ये काय येते विचारलं. ऑप्शन ए अँटीबायोटिक अँटीहिस्टॅमिनिक, ऑप्शन सी व्हॅक्सिन सेरा, ऑप्शन बी व्हॅक्सिन सेरा, ऑप्शन सी बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट, ऑप्शन डी ड्रग टू बी सोल्ड ओनली ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. ओके, शेड्यूल एच म्हणजेच काय आहे, ड्रग्स टू बी सोल्ड ओनली ऑन प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. ओके, क्लिअरली लेबलवर दिलेलं असते. ओके, शेड्यूल एच वॉर्निंग दिलेली असते आणि समोर लिहिलेलं असतं ड्रग्स टू बी सोल्ड ओनली ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ RMP, दॅट इज रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. ओके, so correct answer is option D. Then 72, histamine concentration is highest in option A beta cells, option B mast cell, option C symbolites, option D adipocytes. So correct answer is mast cell. ओके, हिस्टामाइनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते मास्ट सेलमध्ये जास्त असते. ओके, सर्वात जास्त. Then 73, identify antihistaminic drug with additional serotonin reuptake block, serotonin receptor block अँड गुड ॲपेटाईट स्टिम्युलंट प्रॉपर्टी. खालीलपैकी कुठली अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे की ज्याच्यामध्ये सेरोटोनिन रिसेप्टर ब्लॉकची ॲक्टिव्हिटी आहे आणि ते ॲपेटाईट वाढवते. ओके, म्हणजे भूक वाढवते. ओके, सो ऑप्शन ए इज सिप्रोहेप्टॅडिन, ऑप्शन बी सिमेटिडिन, ऑप्शन सी रॅन्टिडिन, ऑप्शन डी क्लोरफेनरामाइन. ओके, आता ह्या दिलेल्या चारही ड्रग ह्या अँटीहिस्टॅमिनिक आहेत. तर क्वेश्चन असा विचारला की अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे प्लस ॲडिशनलमध्ये तो सेरोटोनिन रिसेप्टरला ब्लॉक करतो आणि गुड ॲपेटाईट स्टिम्युलंट प्रॉपर्टी म्हणजे भूक वाढवतो. ओके, तर भूक वाढवण्यासाठी यापैकी आता बघा सिमेटिडिन, रॅनिटिडिन ते तर ॲसिडिटी कमी करतात म्हणजे भूक कमी करणारे थोडक्यात आपण म्हणू. ओके, ॲसिडिटी कमी होते रॅनिटिडिन सिमेटिडिनमुळे, ॲसिड सिक्रेशन होत नाही. तर भूक वाढवण्यासाठी क्लोरोफेनरामाइन आपण सर्दीमध्ये खोकल्यामध्ये वापरतो. तर सिप्रोहेप्टॅडिन जे आहे, ओके, सायपॉन नावाचं ब्रँड आहे एक, अजून एक सिप्लाचा एक ब्रँड आहे सिप्लॅक्टिन. ओके, सो दिस सिप्रोहेप्टॅडिन इज युज्ड ॲज अ ॲपेटाईट स्टिम्युलंट. भूक वाढवण्यासाठी टॉनिक म्हणून सिप्रोहेप्टॅडिन दिला जातो. ओके, देन क्वेश्चन नंबर 74. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस 73 इज ऑप्शन ए सिप्रोहेप्टॅडिन. देन क्वेश्चन नंबर 74, इरिथ्रोमायसिन अँटीबायोटिक बिलॉंग टू विच ऑफ द फॉलोइंग क्लास. इरिथ्रोमायसिन अँटीबायोटिक कुठल्या क्लासची ड्रग आहे. ओके, ऑप्शन ए बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स, ऑप्शन बी अमायनोग्लायकोसाइड, ऑप्शन सी मॅक्रोलाइड, ऑप्शन डी पॉलिपेप्टाइड. ओके, पेप्टाइड किंवा पॉलिपेप्टाइड. सो इरिथ्रोमायसिन लक्षात कधी पण ठेवा, ॲझिथ्रोमायसिन आणि इरिथ्रोमायसिन हे दोन एक्झाम्पल आहेत मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्सचे. मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स मी त्याला नेहमी शक्तिमान अँटीबायोटिक्स म्हणतो. मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स और शक्तिमान अँटीबायोटिक्स, कारण त्याच्यामध्ये शक्तिमानसारखी एक मोठी सायक्लिक रिंग आहे. ओके, सो मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स एक्झाम्पल ॲझिथ्रोमायसिन, इरिथ्रोमायसिन. सो डू नॉट कन्फ्यूज विथ अमायनोग्लायकोसाइड. त्याच्यामध्ये अमायनोग्लायकोसाइडचे जे एक्झाम्पल आहेत स्ट्रिप्टोमायसिन, कॅनामायसिन, निओमायसिन, जंटामायसिन. ओके, सो देज आर डिफरंट, ते मायसिन वेगळे आहेत. मॅक्रोलाइडमध्ये इरिथ्रोमायसिन, अजिथ्रोमायसिन हे दोन आहेत. ओके, बीटा लॅक्टम तर ते अमॉक्सिलिन ॲम्पिसिलिन आहे, पॉलिपेप्टाइडचे ते वेगळे आहेत. ओके, सो करेक्ट आन्सर ऑफ धिस इज इरिथ्रोमायसिन इज मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स. ओके, so correct answer is option C. Then question number 75, on a product the label start protect from light, what type of decomposition does product undergo. ओके, जर लेबलवर दिलेलं असेल की प्रोटेक्ट फ्रॉम लाईट आणि त्या प्रोडक्टचं डिकम्पोजिशन कुठल्या पद्धतीने होईल. ओके, प्रोटेक्ट फ्रॉम लाईट म्हणजे लाईटपासून प्रोटेक्ट करायचं, तर लाईटमुळे कुठलं डिग्रेडेशन होते. ऑप्शन ए कार्बॉक्सिलेशन, ते होणार नाही. ऑप्शन बी डिकार्बॉक्सिलेशन, त्याचाही काही संबंध नाही. ऑप्शन सी हायड्रोलिसिस अँड ऑप्शन डी ऑक्सिडेशन. ओके, हे दोनच ऑप्शन जास्त कन्फ्युजिंग आहेत. तर करेक्ट आन्सर याचा आहे अकॉर्डिंग टू मी, मला वाटतं की 100% त्या ठिकाणी ऑक्सिडेशन हे आन्सर असायला पाहिजे. ओके, लाईटमुळे ऑक्सिडेशन होऊ शकतं कारण की लाईट एनर्जीमधनं फ्री रॅडिकल आहेत, UV लाईटमधनं येतात, फ्री रॅडिकलमुळे ऑक्सिडेशन होऊ शकतं. ओके, so answer is option D, that is oxidation. Then 76, a drug that decreases activity of another drug is called as. खूप बेसिक क्वेश्चन आहे, बेसिक फार्मॅकोलॉजीचा हा क्वेश्चन आहे. ओके, अ ड्रग डिक्रीजेस ॲक्टिव्हिटी ऑफ अनदर, एक ड्रग दुसऱ्या ड्रगची ॲक्टिव्हिटी डिक्रीज करते किंवा अपोज करते दुसऱ्या ड्रगच्या ॲक्टिव्हिटीला, त्याला आपण अँटागोनिस्ट म्हणतो. आणि सारखीच ॲक्टिव्हिटी वाढवणं त्याला आपण अगोनिस्ट म्हणतो. इन्क्रीज इन सिमिलर ॲक्टिव्हिटी दॅट इज अगोनिस्ट, अँड ड्रग दॅट डिक्रीजेस ॲक्टिव्हिटी ऑफ अनदर ड्रग दॅट इज नोन ॲज अँटागोनिस्ट. ओके, आणि सिनर्जिक म्हणजे
1+2=3 म्हणजे सिनर्जिक. दोन ड्रग जर एकत्र घेतला तर जास्त इफेक्ट भेटतो, त्याला आपण सिनर्जिक म्हणतो. ॲडवर्स रिॲक्शन हा वेगळा पार्ट आहे. ओके, साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम ॲडवर्स रिॲक्शन. ओके, सो करेक्ट आन्सर, व्हेरी बेसिक क्वेश्चन ऑफ कोलॉजी, दॅट इज अँटागोनिस्ट. ओके, देन 77, chemical change of a drug in a living body are referred to as. ओके, लिव्हिंग बॉडीमध्ये जर ड्रग एंटर झाली त्याच्यामध्ये जो बदल होतो, रासायनिक बदल, केमिकल चेंज, त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन ए डायजेशन, ऑप्शन बी बायोट्रान्सफॉर्मेशन, ऑप्शन सी ॲब्सॉर्प्शन, ऑप्शन डी रॅडिएशन. ओके, केमिकल चेंज जेव्हा ड्रग्समध्ये होतो, ओके, त्याला आपण बायोट्रान्सफॉर्मेशन म्हणतो किंवा त्यालाच आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. ओके, जेव्हा एखाद्या ड्रगचा केमिकल चेंज होतो, बायोट्रान्सफॉर्मेशन किंवा त्यालाच आपण म्हणतो मेटाबॉलिझम. सो ऑलवेज रिमेंबर, द मेजर ऑर्गन ऑफ मेटाबॉलिझम इज लिव्हर. 90% ड्रग्स इन दिस वर्ल्ड आर मेटाबॉलाइज्ड इन लिव्हर. ओके, जेवढ्या पण आपण ड्रग घेतो त्यातल्या 90% ड्रग्स ह्या लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम त्याचा होतो. ओके, सो लिव्हर इज द मेजर ऑर्गन ऑफ मेटाबॉलिझम. ओके, देन क्वेश्चन नंबर 78, सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट. ओके, ऑप्शन ए हॅलोथेन, ऑप्शन बी टुबोकुरॅरिन, ऑप्शन सी मेफेन्सिन, ऑप्शन डी सक्शिनिल कोलिन. ओके, सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट कुठले आहे? ओके, सो सेंट्रली दिस इज क्वेश्चन बेस्ड अपॉन द क्लासिफिकेशन. मसल रिलॅक्संटचं जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यावरला हा सिम्पल क्वेश्चन आहे. सो सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट अँड पेरिफेरली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट्स. ओके, हॅलोथिन फर्स्ट ऑप्शन. हॅलोथेन इट इज ॲनास्थेटिक. ओके, हॅलोथेन जो आहे तो ॲनास्थेटिक आहे, त्याच्यामुळे याचा इथे काही संबंध नाही. जो बी ऑप्शन आहे टुबोकुरॅरिन आणि सक्शिनिल कोलिन, डी ऑप्शन, दे आर पेरिफेरली ॲक्टिंग मसल रिलॅक्सन. सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्सन जो आहे तो आहे मेफेनेसिन. मेफेनेसिन इज अ सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट. ओके, देन 79, विच अमंग द फॉलोइंग इज अँटीफिलारियल ड्रग. खालीलपैकी कोणता अँटीफिलारियल ड्रग आहे? फिलारियासिस म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला हत्ती रोग म्हणतो. हत्ती रोग, हत्तीपाय. ओके, तर फिलारियासिस कशामुळे होतो? तर क्रमी किंवा वर्म्समुळे होतो. ओके, हेल्मिन्स जे पॅरासाईट आहेत त्याच्यामुळे फिलारियासिस होतो. ओके, तर फिलारियासिसच्या ट्रीटमेंटमध्ये कुठली ड्रग यूज करतात? याच्या अगोदर जी फार्मसी ऑफिसरची एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन, सेम क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यावर मी व्हिडिओ पण टाकलेला आहे. ओके, सो करेक्ट आन्सर अँटीफिलारियल ड्रग इज DEC, डायइथिल कार्बामॅझिन. ओके, FNH नाही, PS म्हणजे पॅरा अमायनो सॅलिसिलिक ॲसिड, DDS डायअमायनो डायफिनाइल सल्फोन, ते पण नाही. करेक्ट आन्सर याचा आहे DEC. ओके, डायइथाइल कार्बामॅझिन, दॅट इज अँटीफिलारियल ड्रग, अँटी हत्तीरोग ड्रग. ओके, हत्तीरोगच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 80, ॲफिनिटी इज अ मेजर ऑफ. ॲफिनिटी कशाची मेजरमेंट होते? ॲफिनिटीमुळे काय आपल्या लक्षात येते फार्मॅकॉलॉजीमध्ये? ऑप्शन 1 ड्रग्स बाइंडिंग टू प्लाझ्मा प्रोटीन, ऑप्शन बी ड्रग्स बाइंडिंग टू रिसेप्टर, ऑप्शन सी इनहिबिटिंग पोटेन्शी ऑफ ड्रग, ऑप्शन डी बायो अवेलेबिलिटी ऑफ द ड्रग. सो करेक्ट आन्सर हिअर इज ड्रग्स बाइंडिंग टू रिसेप्टर. ओके, ड्रग रिसेप्टरला कशी बाइंड होते त्याला आपण काय म्हणतो? ॲफिनिटी. ओके, किंवा तीच ड्रग कशा पद्धतीने रिसेप्टरला बाइंड होते त्याच्यावर ॲफिनिटी डिपेंड आहे. ओके, किती पर्सेंटेजमध्ये ड्रग बाइंड होते. ओके, so option B is correct. Then 81, Stevens-Johnson syndrome is the most common adverse effect associated with which of the following category of drug? Stevens-Johnson syndrome हा कुठल्या ड्रगचा कॉमन साईड इफेक्ट आहे? मोस्ट कॉमन. ऑप्शन ए सल्फोनामाइड, ऑप्शन बी पेनिसिलिन, ऑप्शन सी मॅक्रोलाइड, ऑप्शन डी टेट्रासायक्लिन. सो करेक्ट आन्सर इज सल्फोनामाइड. स्टीवन-जॉन्सन सिंड्रोम हा सल्फोनामाइडचा ॲडवर्स इफेक्ट आहे. देन क्वेश्चन नंबर 82, व्हेन वॉज ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट पास्ड. अन्न औषध प्रशासन कायदा कधी पास झाला? ओके, सो ऑप्शन 1 10 एप्रिल 1940, ऑप्शन सेकंड बी दॅट इज 7 मार्च 1948, ऑप्शन सी 9 सप्टेंबर 1994, ऑप्शन डी 10 एप्रिल 1990. ओके, सो correct answer that is drug and cosmetic act. It is very simple question. This was passed in 10th April 1940. 1940 DNC Act 1940 आणि ते 1945 जे आहे ते वेगळं आहे. DNC Act त्याचे अमेंडमेंट. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए 10th April 1940. ओके,
Then phenobarbital is dash dash acting barbiturate. So phenobarbital is long acting barbiturate. Correct answer. Ultra short acting barbiturateचे एक्झाम्पल कधी पण लक्षात ठेवा. थायोपेंटोन सोडियम. ओके, थायोपेंटोन इज अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स. लॉंग ॲक्टिंग जो आहे तो फिनोबार्बिटन. ओके. देन ॲट्रोपिन इज इस्टर ऑफ. ओके, ॲट्रोपिनचा केमिस्ट्रीवर हा क्वेश्चन विचारलेला आहे. फार्माकोग्नसीमध्ये पण ॲट्रोपिन आहे. ओके, it is obtained from Atropa belladonna, okay, or Datura stramonium. So this atropine is ester of option A tropine plus mandelic acid, option B tropine plus tropic acid, option C tropic acid and salicylic acid, option D tropine and salicylic acid. तर याच्यामध्ये दोन ऑप्शन तर हे कट झाले, सॅलिसिलिक ॲसिड आणि याचा काही संबंध नाही इथे. ओके, सो करेक्ट आन्सर ॲट्रोपिन इज इस्टर ऑफ ट्रोपिन अँड ट्रोपिक ॲसिड. ट्रोपिन आणि ट्रोपिक ॲसिडचा तो इस्टर आहे. ज्यावेळेस त्याचं ब्रेकडाऊन होतं हे दोन तयार होतात, ट्रोपिन आणि ट्रोपिक ॲसिड. देन क्वेश्चन नंबर 85, हार्टमन सोल्युशन इज ए. ओके, ऑप्शन ए सोडियम लॅक्टेट इंजेक्शन, ऑप्शन बी कंपाऊंड सोडियम लॅक्टेट इंजेक्शन, ऑप्शन सी अमोनियम क्लोराइड इंजेक्शन, ऑप्शन डी नन ऑफ द अबोव. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस हार्टमन सोल्युशन इट इज कंपाऊंड सोडियम लॅक्टेट सोल्युशन. कंपाऊंड सोडियम लॅक्टेट सोल्युशनला आपण हार्टमन सोल्युशन असं म्हणतो. देन क्वेश्चन 86, which of one of these is radio opaque compound. So this is question repeated many times. Okay, फार्मसी ऑफिसर एक्झामला बऱ्याचशा वेळेस हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. 2 ते 3 वेळेस याच्या अगोदर मी पाहिलेला आहे. ओके, व्हिडिओमध्ये पण आपण ते जुने प्रश्नपत्रिका टाकले त्याच्यामध्ये आलेला आहे. ओके, सो रेडिओ ऑपेक कंपाऊंड जो यूज केला जातो. ओके, सो दिस इज क्वेश्चन ऑफ फर्स्ट इयर बी फार्म इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, फर्स्ट इयर बी फार्मचा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला हा क्वेश्चन आहे. रेडिओ ऑपेक कंपाऊंड म्हणून आपण बेरियम सल्फेट यूज करतो. BaSO4, बेरियम सल्फेट, BaSO4, बेरियम सल्फेट इट इज रेडिओ ऑपेक कंपाऊंड. देन 87, क्युनिडिन ॲक्ट ॲज अँटी अरिथमिक ड्रग बाय. ओके, क्युनिडिन जे आहे अँटी मलेरियल पण आहे आणि अँटी अरिथमिक पण आहे. ओके, अँटी अरिथमिया मीन्स चेंज इन द रिदम. रिदम म्हणजे तालसूर, म्हणजे नाही, बदललेला तालसूर हृदयाचा, त्याला आपण अरिथमिया म्हणतो. ओके, सो अँटी अरिथमिक ड्रग इज क्युनिडिन बट इट इज यूज ॲज अँटी मलेरियल ॲज वेल एज अँटी अरिथमिक. सो इट ॲक्ट बाय विच मेकॅनिझम, त्याचं मेकॅनिझम काय त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, जर तुम्ही अँटी अरिथमिक एजंटचं क्लासिफिकेशन जर व्यवस्थित स्टडी केलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 1 मिनिटामध्ये येऊन जाईल. ओके, so anti-arrhythmic drugs they are classified into 4 classes, 4 to 5 classes. William Wagon classification आहे. So already in one video I have discussed this classification in detail. एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये क्लासिफिकेशन डिस्कस केलेलं आहे. त्यासाठी हिंट पण दिलेले आहेत. त्याचे 4 क्लास आहेत. पहिल्या क्लासमध्ये क्युनिडिन येतो. पहिला क्लास आहे सोडियम चॅनल ब्लॉकर. त्या ठिकाणी हिंट मी सांगितलेली आहे, सोडून दे बी फार्मसी. ओके, सोडून म्हणजे सोडियम चॅनल ब्लॉकर. ओके, सो क्युनिडिन ॲक्ट ॲज अँटी अरिथमिक ड्रग बाय दिस सोडियम चॅनल ब्लॉकेज. देन क्वेश्चन नंबर 88, सेंट्रली ॲक्टिंग अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग इज. सेंट्रली ॲक्टिंग अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग्स कुठले आहे हे पण क्लासिफिकेशनवर क्वेश्चन आहे. याच्यावर पण व्हिडिओ मी कम्प्लिटली कार्डिओव्हास्क्युलर ड्रग जे आहेत, ड्रग्ज ॲक्टिंग ऑन कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, अँटीहायपरटेन्सिव्ह एजंट, अँटी अँजायनल एजंट, ओके, ड्रग्ज यूज्ड इन कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. ओके, या पूर्ण ड्रग्सवरती क्लासिफिकेशनवरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये हे पूर्ण दिलेलं आहे. ओके, सेंट्रली ॲक्टिंग अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग जे आहे ते आहे अल्फा मिथाईल डोपा. ओके, सो करेक्ट आन्सर इज अल्फा मिथाईल डोपा. ओके, guanethidine it is different. Okay, so this act by guanethidine, guanabenzene, guanadrel, they act by different mechanism. Propranolol तो बीटा ब्लॉकर आहे. Prazosin is alpha 1 selective antagonist. ओके, प्रॅझोसिन, टेराझोसिन, डॉक्झॅझोसिन ते अल्फा 1 सिलेक्टिव्ह आहे. क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता, डिटेलमध्ये दिलेलं आहे. देन क्वेश्चन नंबर 89, अँटी थायरॉइड ड्रग डिक्रीजेस द सिंथेसिस ऑफ थायरॉक्झिन बाय. अँटी थायरॉइड ड्रगचं जे एक्झाम्पल आहे मेथिमॅझोल. ओके, अँटी थायरॉइड ड्रग त्याचं मेकॅनिझम काय आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. हाऊ दिस थायरॉक्झिन, ओके, ट्रायआयडोथायरोनाइन डिक्रीजेस द सिंथेसिस ऑफ थायरॉक्झिन. ओके, so option A is decreasing availability of amino acid, option B interfering with incorporation of iodide into thyroglobulin, option C destroying the cell in the thyroid gland, option D all of the above. Okay, so according to me मला असं वाटतं की मोस्ट करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन बी आहे. ओके, इंटरफिअरिंग विथ इनकॉर्पोरेशन ऑफ आयोडाइड इंटू थायरोग्लोबुलिन. ओके, सो अकॉर्डिंग टू माय स्टडी आय थिंक दिस इज द आन्सर. ओके, मीन्स दिस अँटीथायरॉइड ड्रग इंटरफिअर विथ इनकॉर्पोरेशन ऑफ आयोडाइड. आयोडाइड जे आयन आहे त्याचं इनकॉर्पोरेशन होऊ देत नाही, त्यामुळे थायरॉक्झिन तयार होत नाही. ओके,
Then question number 90, therapeutic index is a ratio of, okay, so option A, toxic dose to therapeutic dose, option B, therapeutic dose to percent response, and option C, toxic dose and percent toxic response, option D, none of the above. Okay, so correct answer of this question is ऑप्शन ए. तरी पण मला वाटतं की आन्सर जे आहे थेरापेटिक इंडेक्सचं ते उलटं झालेलं आहे. ॲक्च्युली थेरापेटिक इंडेक्स इज इक्वल टू, इट इज अ रेशिओ ऑफ थेरापेटिक इफेक्ट ऑफ ड्रग अपॉन अमाऊंट ऑफ ड्रग दॅट इज टॉक्झिक. ओके, पण जरी आपण कन्सिडर केलं तर ए असायला पाहिजे त्याचं आन्सर. ओके, ॲक्च्युली एचं ते रिव्हर्स आहे, थेरापेटिक डोस अपॉन टॉक्झिक डोस. ओके, देन क्वेश्चन नंबर 91, ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट टेक्स प्लेस बाय. ओके, कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट जे ट्रान्सपोर्ट होतो, ओके, म्हणजे ज्या साईडला कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिकडे जर ड्रग ट्रान्सफर करायचे असेल त्याला आपण काय म्हणतो अगेन्स्ट, कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर कुठल्या मेकॅनिझमने होईल. त्याच्यामध्ये ऑप्शन आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, बी ऑप्शन आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, ऑप्शन सी फिल्ट्रेशन, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव. सो करेक्ट आन्सर इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आपल्याला जर कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर एनर्जी लागेल म्हणजेच ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके, सो करेक्ट आन्सर इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. Then question number 92, oral anticoagulant act by antagonizing the action of. Oral anticoagulant ड्रग जे आहेत ते कशा पद्धतीने ॲक्ट होतात. ओके, डायकॉमॅरॉल त्याचं एक्झाम्पल आहे ओरल अँटीकोॲग्युलंट. ओके, पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट तुम्हाला माहिती आहेत, हॅपॅरिन, ओके, एनॉक्झॅपॅरिन. ओके, देर आर पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट. सो ओरल अँटीकोॲग्युलंट इज डायकॉमॅरॉल, दॅट इज कॉमॅरिन डेरिव्हेटिव्ह. दे ॲक्ट बाय अँटागोनायझिंग द ॲक्शन ऑफ कॅल्शियम आयन नाही, प्रोथ्रॉम्बिन नाही, फायब्रिनोजेन नाही. सो करेक्ट आन्सर इज व्हिटॅमिन के. दे ॲक्ट बाय अँटागोनायझिंग द ॲक्शन ऑफ व्हिटॅमिन के, कारण की व्हिटॅमिन के आहे जो आहे तो कोॲग्युलंट आहे. ओके, then 93, pyridoxine is administered with isoniazide to minimize the. ओके, pyridoxine दिला जातो आयसोनियाझाईड सोबत. सो आयसोनियाझाईड इज अँटी ट्युबरक्युलर ड्रग. आयसोनियाझाईड टीबीच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो. त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिसिटी होऊ नये म्हणून पायरिडॉक्झिन कंबाईनमध्ये दिला जातो. ओके, सो पायरिडॉक्झिन इज गिवन टू मिनिमाइज द टॉक्सिसिटी थ्रू नर्व्स. ओके, देन क्वेश्चन नंबर 94, फोकोमेलिया इंड्युस्ड बाय थॅलिडोमाइड इज. ओके, तर ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीत पाहिजे. ही खूप मोठी स्टोरी आहे. ओके, ज्याला आपण काय म्हणू, खूप मोठी ट्रॅजेडी. ओके, अतिशय दुःखद घटना घडली होती. थॅलिडोमाइड ट्रॅजेडी दिलेला आहे, तुम्ही गुगलवर सर्च जरी केलं सिम्पल थॅलिडोमाइड ट्रॅजेडी तर तुम्हाला खूप ती पूर्ण डिटेल स्टोरी काय झाली होती युरोप खंडामध्ये ती बघायला भेटेल. ओके, थॅलिडोमाइड घेतल्यामुळे मॉर्निंग सिकनेस, ओके, प्रेग्नंट वुमनमध्ये मॉर्निंग सिकनेस अवॉइड करण्यासाठी थॅलिडोमाइड प्रिस्क्राईब केली जायची. ओके, आणि ते बऱ्याचशा ज्या महिलांनी खाल्ली थॅलिडोमाइड तर त्या एकाच वेळेस युरोप खंडामध्ये हजाराच्या संख्येमध्ये हजारो जे बालकं जन्माला आले त्याला हातपाय तर होते पण थोडेच, शॉर्टनिंग ऑफ लिंग, तुंडे हातपाय. ओके, थोडेच हात आहे त्याला बोटं नाहीत किंवा एकदम छोटासंच त्या ठिकाणी हात किंवा पाय थोडं निघलेलं, पूर्ण त्याला हात नाही, काही डेव्हलप न झालेलं. ओके, शॉर्टनिंग ऑफ लिम्स झाले होते थॅलिडोमाइडमुळे, त्याला म्हणतात फोकोमेलिया. सो दिस इज टेराटोजेनिसिटी. ही जी घटना होती हे दॅट इज एक्झाम्पल ऑफ टेराटोजेनिसिटी. सो फोकोमेलिया इंड्युस्ड बाय थॅलिडोमाइड इज ऑप्शन ए, दॅट इज शॉर्टनिंग ऑफ अप्पर अँड लोअर लिम्स. ओके, त्या बालकाला हातपाय होते पण हातापायाला बोटं नव्हते, एकदम छोटे छोटे हातपाय. ओके, जे काहीच कामाचे नाही, फंक्शन नाही, अशा पद्धतीने झाले होते बिकॉज ऑफ दिस थॅलिडोमाइड ड्रग. त्यानंतर थॅलिडोमाइडवर बॅन आला. ओके, सो फोकोमेलिया करेक्ट आन्सर इज शॉर्टनिंग ऑफ अप्पर अँड लोअर लिम्स. ओके, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही याचे इमेजेस पण तुम्हाला गुगलवर बघायला भेटतील. थॅलिडोमाइड ट्रॅजेडीमध्ये ॲक्च्युली कशा पद्धतीने शॉर्टनिंग अँड लिम जे आहेत शॉर्ट झाले होते, लोअर आणि अप्पर लिम्स. ओके, देन क्वेश्चन नंबर 95, शेड्यूल पी इज रिलेटेड टू. ओके, शेड्यूल पी काय आहे. ओके, सो करेक्ट आन्सर ऑफ शेड्यूल पी इज ऑप्शन ए, लाईफ पिरियड ऑफ ड्रग्स इन मंथ. ओके, पी लक्षात ठेवायचे, लाईफ पिरियड, शेड्यूल पी पिरियड. ओके, लाईफ पिरियड ऑफ ड्रग्स इन मंथ. टॉयलेट प्रिपरेशन, ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन, व्हॅक्सिन ते वेगळे आहेत. ओके, शेड्यूल पी करेक्ट आन्सर ऑप्शन ए, लाईफ पिरियड ऑफ ड्रग्स इन मंथ. देन एक्झाम्पल ऑफ शेड्यूल सी ड्रग्स इज. शेड्यूल सीचं एक्झाम्पल कुठलं आहे. ऑप्शन ए टॉनिक्स, ऑप्शन बी सेरा, ऑप्शन सी बेंझिल पेनिसिलिन, ऑप्शन डी नन ऑफ द अबोव. शेड्यूल सी मध्ये येतात फॅक्सिन आणि सेरा. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी सेरा. ओके, देन क्वेश्चन नंबर 97, द लायसन्स फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग आर इश्यूड बाय. ड्रग मॅन्युफॅक्चर करण्यासाठी एखाद्या औषधाच्या कंपनीला नवीन औषध तयार करण्यासाठी लायसन कोण देतं. ओके, सो ऑप्शन ए डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज, त्याचा काही संबंध नाही.
ऑप्शन बी हेल्थ मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणता येते. ऑप्शन सी स्टेट ड्रग लायसन्सिंग ऑथॉरिटी. ऑप्शन डी ड्रग इन्स्पेक्टर ऑफ इंडिया. सो करेक्ट आन्सर अकॉर्डिंग टू मी इज ऑप्शन सी स्टेट ड्रग लायसन्सिंग ऑथॉरिटी. राज्य सरकारचं जे अन्न व औषध प्रशासन आहे ते लायसन जे औषध निर्माण कंपन्या आहेत त्यांना लायसन प्रोव्हाइड करतं. ओके. देन 98 गव्हर्नमेंट ओपीएम फॅक्टरी सिच्युएटेड इन. गव्हर्नमेंट ओपीएम फॅक्टरी कुठे आहे हे तुम्ही पाठच करून लक्षात ठेवायचं असतं असे प्रश्न. ओपीएम फॅक्टरी आहे गाजीपूरला. ओके. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए गाजीपूर. देन 99 क्वेश्चन नंबर अल्कोहोलिक प्रिपरेशन कॅन बी स्टोअर्ड इन अ वेअर हाऊस फॉर मॅक्झिमम पिरियड ऑफ. अल्कोहोलिक प्रिपरेशन अल्कोहोल आपण किती दिवस अल्कोहोलिक प्रिपरेशन ठेवू शकतो वेअर हाऊसमध्ये. ओके. सो ऑप्शन इज 5 years, ऑप्शन बी 4 years, ऑप्शन सी 3 years, ऑप्शन डी 2 years. सो करेक्ट आन्सर इज 3 years. वी कॅन स्टोअर this alcoholic preparation for a period of 3 years. Then question number 100 coding of items helps in. Option A handling of store items, option B standardization of drugs, option C reduction of items, and option D all of the above. Okay. कोडिंग जर आपण केलं स्टोअर बिझनेस स्टोअर मॅनेजमेंटमध्ये जर कोडिंग केलं तर आपल्याला बरेचसे फायदा होतात. हँडलिंग करण्यासाठी पण त्याचा फायदा होतो. ओके. नंतर आयटम रिडक्शन. ओके. आता याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे. रिडक्शन होणार नाही किंवा स्टँडर्डायझेशन करणं ही वेगळी प्रोसेस आहे. ओके. ऑल ऑफ त्याच्यामध्ये करेक्ट मला वाटतं की ए आन्सर हे करेक्ट असं होतं. हँडलिंग ऑफ स्टोअर आयटम्स. ओके. प्रॉपरली हँडल करण्यासाठी आपण जर कोड केला तर ते स्टोअरमधली हँडलिंग सिम्पल होऊन जाते. ओके. कारण ऑल ऑफ दी अबो का म्हणू शकत नाही कारण की कोडिंग केल्यानंतर थोडंच आपण स्टँडर्डायझेशन करू शकतो. स्टँडर्डायझेशन करण्यासाठी आपण एखादा ॲसे यूज करतो. ओके. स्टँडर्डायझेशन प्रोसेस इज डिफरंट. देअरफॉर वी कॅनॉट से ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. ओके. रिडक्शन ऑफ आयटमची क्वांटिटी कमी नाही होऊ शकत. जी आहे तीच क्वांटिटी राहील पण आपल्याला हँडलिंगसाठी ते इझी होईल. त्यामुळे करेक्ट आन्सर अकॉर्डिंग टू मी इज ऑप्शन ए हँडलिंग ऑफ स्टोअर आयटम्स. ओके. सो दिस इज ऑल अबाउट the question paper of 24 October. Okay. So thank you all of you for listening with patience.